मॅस्ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत दौंड SRPF 2017ची प्रश्नपत्रिका, त्यामध्ये विचारलेले गणिताचे प्रश्न. तर पहिला प्रश्न असा होता की एका संख्येच्या 60% 60 वजा केल्यास उत्तर 60 येते, तर ती संख्या कोणती? तर हा प्रश्न कसा सोडवणार? आता ते उत्तर कसं सोडवायचं? x या संख्येच्या 60% 60 वजा केल्यास उत्तर 60 येते, तर सोडवणार कसं? तर x गुणिले 60 60x भागिले 100 वजा 60 बरोबर 60. तर तिरकस गुणाकार करायला लागेल, कारण की छेद समान नाही. 60x वजा 60 गुणिले 100 6000 भागिले 100 बरोबर 60. तर 60x वजा 6000 भागिले 100 बरोबर 60. 60x वजा 6000 भागिले 100 इकडे जायला गुणिले होणार, इथं पण होणार 6000. तर 60x बरोबर 12000, कारण की इथले वजाचं चिन्ह पलीकडे गेलं की अधिक होणार. 6 12,000. तर x बरोबर 12,000 भागिले 60. तर x ची किंमत आली 200. तर 200 या संख्येतून 200 या संख्येच्या 60% 60 वजा केल्यास उत्तर 60 येते. ते दुसरा प्रश्न असा होता की शरद 49% गुण मिळवून उत्तीर्ण झाला, तर त्याला 243 गुण मिळाले, तर परीक्षा किती गुणांची होती? तर हा प्रश्न कसा सोडवायचा? ते काय नाही, शरद 49% गुण मिळवून उत्तीर्ण झाला, तर त्याला एकूण 343 गुण मिळाले, तर परीक्षा किती गुणांची होती? तर 49% बरोबर 343. तर आपल्याला विचारले 100% बरोबर किती, हे प्रश्न आहे. तर 100% कसं काढणार? तर 49 गुणिले x बरोबर 343 गुणिले 100. x बरोबर 343 गुणिले 100 भागिले 49. तर x बरोबर x बरोबर 0.034. तर x बरोबर 49 7 343, कारण की एकक स्थानी 9 आणि इकडे वरती 3 आहे. तर 9च्या पाड्यात किती नंबरला एकक स्थानी 7 येते? 9 7 63. 7 गुणिले 100 बरोबर 700.